या चित्रपटामधून कोणाही व्यक्ती, संस्था, संघटना, समाज किंवा धर्म यांच्या भावना दुखवण्याचा अथवा त्यांची बदनामी करण्याचा हेतू नाही. पु ल देशपांडे यांच्या जीवन दर्शनाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आनंदी, देवाची आनंदी, लागली समाधी, लागली समाधी. ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानी यांचा राजा भोगतो राणीव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव. मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवा देवा इंद्रायणी काठी. मागे पुढे राणे ज्ञानाचा उजड, अंगणात झाड, अंगणात झाड. कैवल्याचे कैवल्याचे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. बाई, वहिनी, तुम्ही जरा घरी जाऊन आराम करा ना. आम्ही सगळे आहोत इथे. वहिनी, खरंच जा. मी आहे ना इथे. नाही, नको. विज्ञानाने काही चमत्कार केला आणि भाई शुद्धीवर आला. मी समोर नसले तर त्याचा जीव घाबरा होईल. मलाच काहीतरी झालंय असं वाटून. नको, मी थांबते इथे. तुम्ही चहा घेणार थोडा? अरे बाबा, कुठं चालला तू? माझा 2 मिनिटं भेटू द्या. अहो, मी ओळखतो त्यांना. 2 मिनिटं भेटू द्या. अरे अहो, अरे बाई, सांगा. काय चाललंय? काय चाललंय? अरे अरे, सोडा त्याला, सोडा. कोण आहेस तू? बाई, तुम्ही मला ओळखलं नाहीत. मी तुमच्या घरी आलो होतो.
आकाशवाणीचे राणे त्यांच्यासोबत स्वाक्षरी. दत्ताराम दत्ताराम, बाई तुम्ही मला ओळखलत? असू दे असू दे. जा रे तुम्ही जा. चला. ये. या. किती स्वाक्षऱ्या गोळा केल्यास? बहीण नंतर कोणाचीच नाही. बैस. मी चहा पाठवायला सांगतो. अहो, बहीणसाठी प्रसाद आणलाय. कसे आहेत सर? आहेत. अरे आणखी एक भाई, आपल्याला उशीर होतोय. सुनीता, शेवटचा बारामतीच्या दौऱ्यामध्ये एक बागायतदार भेटला होता. पवारांनी आमची ओळख करून दिली. हे गदी माडगुळकर हे फार थोर कवी आहेत आणि हे पु ल देशपांडे हे फारच छान लेखक आहेत. तर तो पठ्ठ्या आमच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, पण हे पोटा पाण्यासाठी काय करतात? आणि हे इथंच संपत नाही. हा पुढे म्हणाला, माडगुळकर पोस्टाच्या बाहेर लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतात आणि मी म्हणजे हा माझ्या शेजारी बसून लोकांच्या छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करून देत बसतो. झालं? निघायचं आता? पाटकर वकील भेटणार नाहीत हं मग. वकिलांच्याकडे काय काम काढलंस रे आता? अरे ही भांडते कॉपीराईटसाठी. तुझ्यासाठीच भांडते ना भाई. अरे गावोगावी तुझा पाशीचे प्रयोग करतात पण मानधन देत नाहीत. म्हणून कलाकारांकडे नोटिसा पाठवायच्या. म्हणजे काय, निर्माते गुमान पैसे देतील. अगं सुनीता, पण तू कोणाकोणाला नोटिसा पाठवणार आहेस? नानासाहेब, घाणेकर, रेखा, चित्रा सगळी आपलीच तर मंडळी आहेत. म्हणूनच पाठवलंय त्यांना. कळू दे त्यांनाही. राणे, तुम्हालाही आत्ताच यायचं होतं. बहीणचा चेक आणलाय आकाशवाणीचा. अरे वा, या 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 आणा. नाही, आणा मी ठेवते. कुठेतरी वेंधळ्यासारखा ठेवशील. मी चहा करणार नाहीये राणे. चहा नकोच आहे मला. ओ राणे, कितीच आहे? 350 आहे. अरे वा वसंता. मग राणे, हे कोण आहेत? हा माझा भाचा आहे. याला तुमची स्वाक्षरी पाहिजे. स्वाक्षरी देऊ की? ये बाळ. सर, हा, आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर आणत नाहीये ना मी? लिहून घ्या. प्रतिभा साधना. छे नाव काय तुझं बाळ? दत्ताराम आबाजी रहाटे. आणखी कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यास तू? मी फक्त गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्याच स्वाक्षऱ्या घेतो. प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातलं एक वाक्य निवडून त्याखाली त्या साहित्यिकाची स्वाक्षरी घेतली. अरे वा, छान. मोहापासून दूर राहिलं पाहिजे. हे कुठल्या साहित्यिकाचं वाक्य आहे? सर, आपल्याच तुझं आहे तुझं पाशी या नाटकातलं आहे. हेच वाक्य का निवडलंस तू बाळ? सर, हा, मला ते आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं. बापरे. हो. तू माझी बाकी पुस्तके वाचली आहेस? ओळण ओळ आपली छापून आलेली ओळण ओळ मी वाचली. बर. आपण आणि सानी गुरुजी हे माझे आदर्श आहात. वा. सर, आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. देतो. आजन्म उपकृत होण्याची काहीच गरज नाही. लेखणी आणली, हो. ती जर मला दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. हो. सर, आपली विनोद बुद्धी अतुलनीय आहे. चालू आहे प्रयत्न. अतुलनीय. हे धन्यवाद सर. अरे राहू दे. सर, हा, हे महाशय कोण? आपण यांना ओळखलं नाही? हं. अहो, हे गदी माडगुळकर. मी पोस्टाच्या बाहेर बसून लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतो. मी वसंत देशपांडे. आपण काय करता? नाटकात प्रॉम्प्टर आहे. सर, हे भीमसेन जोशी. हे 24 तास गाणं शिकवतात. हो का? हो. गेलो वर्षभर आमच्या शाळेत संगीत अध्यापकाची जागा रिकामी आहे. हं. आपण अर्ज करून पाहावा. मी काही चुकीचं बोललो का सर? नाही. मामा बोलत आहेत आपले. या आपण. तुम्ही म्हणजे खरंच
या कामत या 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 हे काय कोरा चेक आहे. माझी बायको रेखा काम करते ना तुमच्या नाटकात, आणि तिची बहीण चित्रा. दोघींचं मिळून जे काही देणं असेल ना त्याचा आकडा टाका. अरे एवढं चिडायला काय झालं? जरा शांत व्हा, चहा घ्या. मला पाणी देखील प्यायची इच्छा नाही या घरात भाई. सोस्यो मागू का मग? भाई मस्करी करतोय का मी? अहो मी मस्करी कुठे- भाई थांब. तुम्हाला काय वाटतं मी पैशाच्या लोभासाठी हे करते? पैशासाठी नाही तर कशासाठी चाललंय सुनीताबाई? नाटक जोरात चाललंय, पैसे मिळत आहेत, तुमची हाव वाढतच चाललीय. कामत तुम्ही लेखक आहात, तुम्ही असं म्हणताय? मी लेखक असण्याचा यात काय संबंध आहे? संबंध कसा नाही? सुनीता कामत, आम्हाला कलाकारांना हे जाणवून द्यायचं होतं की कंत्राटदार आणि निर्माते कायमच लेखकाचे पैसे बुडवतात, आणि म्हणून कलाकारांना नोटिसा. कलाकारांनी नाटकात काम केलं नाही तर प्रयोगच होणार नाही. निर्मात्यांना लेखकाचे पैसे देण्यापासून पर्यायच उरणार नाही. हो अहो म्हणून नोटिसा. काय सुनीता? बरोबर आहे, त्याच्यासाठी हा सगळा खटाटो. सॉरी हा भाई. नाही म्हणजे माझी समजण्यात खरंच चूक झाली. झाली ना चूक, मग त्याची शिक्षा मिळायला पाहिजे. भाई एक मिनिट, त्याची शिक्षा यांना मिळायलाच पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुमच्या घरी मासे खायला बोलवा. हो झालं. हा तुमचा चेक. आता चहा करू का? हो घेणार ना? भाई एक सिगरेट. अहो विचारता काय तुम्ही? काय मत घेता? घ्या. कसली बरी होतीये मी डॉक्टर. गेली 10-12 वर्ष मी हेच ऐकत आली. आणि तुमचंच काय? ती विजय आली. आय एम रिअली सॉरी, मला उशीर झाला. नाही काय हरकत नाही, ये बस पटकन. हो. चला वाचूया. बेबी तू वर होतीस? एक मिनिट ग सुनीता, तू एक काम कर, तू तुझं स्क्रिप्ट विजयाला दे. ते ना विजया, तू दिदीराजे वाच. चला. भाई मी निघू? कुठे? माझं डोकं दुखतंय. आपण इकडनं रंगभवनला जाणार होतो ना? नाही तू जाऊन ये एकटा. सुनीता बरं ऐक, मला घरी यायला उशीर होईल बरं का. चला सुरू. भाई सुनीता दिदीराजे वाचत होती ना? हो पण मला हवंय तू दिदीराजे वाचायला. मी बेबी राजे वाचू प्लीज? का? नाही म्हणजे सिरियस रोल करायचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. मी प्लीज बेबी राजे वाचते. विजया तू वाचून तर बघ आधी, मग बघूया आपण. आणि तू तू संजयची भूमिका वाच. हो भाई. गेल्या 10-12 वर्षात अशी खूप लेटेस्ट औषधं घेतलीत मी. नव्या डॉक्टर सोबत रोगाचं निदानही बदलतं, रोगही बदलतो आणि औषधही बदलतात. आणि शेवटी सांगायचं तर एक काम कर. काय? तू बेबी राजे वाचा. सुनीता, सुनीता, अगं तुझं नाटककार नवरा आलाय, दार उघड ना. अरे उघडच होतं का? छान झालं वाचन. डोकं बरं आहे ना? काय ग? बरं आहे. चिडलीस का? भाई तुला विजयाला नाटकात घ्यायचं होतं तर मला वाचायला का सांगितलंस? अच्छा म्हणून चिडलेस होय. साहजिक आहे ना ते. अगं संजयची भूमिका सुद्धा मी 3 जणांकडून वाचून घेतली. एक दिग्दर्शक म्हणून मला बघायला नको कोण जास्त बरं वाचते ते. तू विजयाला घेऊनच नाटक कर. नाही तिला घेणारच आहे. का? अगं ती बेबी राजे करणार आहे. तू दिदी राजे उत्तम करशील असं सगळ्यांनाच वाटतंय माझ्या सकट. आणि संजय कोण करणार आहे? सुनील फार गोड वाचतोय. तो करणार आहे होय संजय? त्याला काढून टाकलंय मी नाटकातून. का? का म्हणजे माझ्या फेवरेट नायिकेबरोबर काम करायची संधी मी बरी सोडेन? मजवरी तयांचे प्रेम खरे, मजवरी तयांचे प्रेम खरे, कोणीतरी मला चहा देता का रे. एवढंच ना? बापरे इंग्रजी कायम डोक्यावर न जाणारी पुस्तकं वाचते ही. बेबी तुला खरंच वाटतं संजय इथे येतील? नाही, ते इथे येता कामा नयेत. मला नाही भेटायचं त्यांना. तू त्यांना खाली जाऊन रिसीव्ह कर. स्टेट गेस्ट वर्ग पहिला, दुसरा की तिसरा? म्हणजे खास पाहुणे
की नुसते पब्लिक? पण बेबी, संजय इथे कशाला येतील? नाही नाही, मी आज नीट वेणी देखील घातली नाहीये. राहू दे दीदी, तशीच चांगली दिसतेस. बेबी, तू त्यांना सांग दीदी आजारी आहे. ठीक आहे. पण त्यांना कसं कळणार दीदी कोणते? पण तरीही सांग. जा, थांब, खाली जाऊन थांब. पण ते केव्हा येणार कसं कळायचं? का आत्तापासून जाऊन बसू? बेबी, नाही, हे शक्य नाही. मी नाही भेटू शकत त्यांना. तू जा, तू खाली जा. बेबी नको, तू थांब. बेबी, तू वाटेल ते कर. नाही, हे शक्य नाहीये. सुंदर मी होणारचा प्रयोग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. पण माझ्यामुळे तुझा एक छान रोल मात्र केला. म्हणजे भाईला वाटत होतं की दिदीराजे तूच करावंस. हो, पण मी रुसून बसले. आता माझ्या वागण्याची मला इतकी लाज वाटते ना. मला माहित सुद्धा नव्हतं हे. फार छान काम करायचीस तू दीदी राजेंचं. शोभून दिसायची साधी. चला मग विजयाबाई. अहो विजयाबाई काय सांगणार तुम्हाला? मी सांगतो ना तुम्हाला. चला विजयाबाई. अहो काढा तुम्ही त्याला बाहेर. जब्बार, फक्त 2 मिनिट. कोण आहे? सोड त्यांना. सोडा म्हणून सांगत होतो तर काय. काय गडबड आहे? विजयाबाई, भाईंबद्दल 2 मिनिटाची प्रतिक्रिया मिळाली असती तर बरं झालं असतं. मी इथे प्रतिक्रिया द्यायला आलीये का? हॉस्पिटल यायचं भान ठेवा. त्यासाठी सॉरी विजयाबाई, पण आता प्रतिक्रिया मिळाली तर 7च्या बातम्यात लावता येईल. हाऊ इनसेन्सिटिव्ह कॅन यू गेट? कोण आहे तुमचा निर्माता? कोण आहे? राहू दे. आय स्पीक टू युअर स्टेशन डिरेक्टर. विजयाबाई, सॉरी. जरा जा आता, जा. काय झालंय ग हल्ली मीडियाला? न्यूज चॅनेल्स, दूरदर्शन बीट आणलाय ग अगदी. भाई आत्ता इथे असताना तर म्हणाला असता, काय विजया, आमच्या पोटावर पाय आणतेस. शेवटी ह्या पापाचा वाटेकरी तोही होताच की. ये पोजीशन करेक्ट है जी. अभी ये पोजीशन फिक्स रखना. ओके, दिखाओ अभी. ठीक है, इसकी लेंस चेंज करो. येस सर. 1 मिनट. ओके. लाइट्स आप है ना, आपकी पोजीशन थोड़ी यहाँ होनी चाहिए. ये करेक्ट है? हाँ करेक्ट. ओके, चलो रिहर्सल करते हैं. चलो 1 2 3 4. सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा. सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं आप थोड़ा सा बढ़ेंगे. ये गुलसिता हमारा. ओके अभी टेक करेंगे. टेक. अरे वा, तयार झाला सुद्धा तू? अगं हो, ऑफिसला जायचंय लवकर. पोहे तयार आहेत, आणते. नको पोहे नको, मला लवकर जायचंय. इतकं काय? खायलाही वेळ नाहीये तुला? अगं नाही ना ग, PM येणार आहेत. कोण? प्रधानमंत्री जवाहरलाल मोतीलाल नेहरू. येतो. या. दीदी हमें आजादी बिना खडग बिना ढाल.
You're doing some very good work here, Pandit ji. सर देशपांडे. Oh, I beg your pardon. हाँ, देशपांडे. तो भारतीय टेलीविजन की शुरुआत अच्छी हो रही है. ये सर. सर बस मेरा एक सजेशन था. हाँ. देशपांडे, I told you it won't work. शर्मा जी, सजेशन सुनने तो दो. कहिए देशपांडे जी. सर जैसे हम रेडियो को आकाशवाणी कहते हैं, why not we call television प्रकाशवाणी? It's a brilliant suggestion. सर बट प्रकाशवाणी बड़ा मराठी साउंड करता है सर. सर दूरदर्शन भी तो मराठी लगता है और दूरदर्शन में दूरदशा भी झांकती हैं. Now I know कि लोग क्यों कहते हैं कि देश पांडे का सेंस ऑफ ह्यूमर बहुत अच्छा है. He's making sense, शर्मा जी. यस सर, लेकिन स्टेशनरी छप चुकी है. Oh, कॉन्ट्रैक्ट्स, एग्रीमेंट्स सब बन गए हैं सर. इट्स टू लेट नाउ. how unfortunate. I'm sorry, Deshpande ji. But I wish you every success. Thank you, sir. And keep up the good work. Thank you, sir. Congratulations, gentlemen. Thank you. थैंक यू सर. Thank you. sir. सर अरे बैठो सॉरी लेट हो गया थोड़ा सा. हरपाल अरे कैमरा छोड़ के मत जाओ ना. लेंस चेंज किया. जी. हाँ सर, ये सवाल मैंने आपके लिए तैयार किए हैं. सर हाँ आपका फोन है. बाद में सर मैडम का फोन है. बोलने का ना पहले. सर आता हूँ. हा बोल सुनीता. भाई किती वाजता येणार आहेस आज? आज पण उशीर होणार आहे का? हो बहुतेक. आता मी बाळबिस्तरा घेऊन तिथेच येते राहायला. आता स्वीकारली नाही नोकरी. सुनीता मला सांग फोन का केला होतास? सांगते ना, इतकी घाई काय आहे? अगं शूट चालू आहे तिकडे. मी अर्धवट सोडून आले. तू बोल ना. बर ऐक, साहित्य संघातनं पत्र आलं होतं. ते विचारत होते की ह्या वर्षीच्या महोत्सवात नवीन प्रोडक्शन कराल का? नाही सध्या तरी मला अशक्य आहे. का? विचार कर हं. थोडा रिलीफ मिळेल तुला. आता ही नोकरी सोडली तरच रिलीफ मिळेल मला. बरं मग जेवायला येणार आहेस का घरी? सर शॉट रेडी आहे. शॉट रेडी आहे. शॉट रेडी आहे. धड खोटंही बोलता येत नाही. शॉट रेडी आहे म्हणे. पॅन कर. फिक्स. ऑन कर. हरपाल, यस सर. वेयर इज मिस्टर पांडे? यहाँ कोई पांडे काम नहीं करता. वेयर इज मिस्टर देश पांडे? एडिटर रूम. बाबू कैमरा शिफ्ट कर. और ये नहीं ये इसको री रिकॉर्ड करना पड़ेगा. गुड मॉर्निंग आकाश. प्लीज वेट आउटसाइड. मिस्टर देश पांडे, ये सर. कल रात पीएम की मीटिंग थी और उसको कवर करना था. और वो मैंने कवर नहीं की सर. Who gave you the authority to cancel my orders? सर वो पार्टी का प्रोग्राम था. पीएम वहाँ पे सिर्फ पार्टी प्रेसिडेंट के नाते गए थे, इसलिए वो कवर करना मैंने उचित नहीं समझा सर. आपको इसकी सफाई देनी होगी. जी सफाई देना मैं जरूरी नहीं समझता. फिर मुझे आपको मेमो देना होगा. उसकी कोई जरूरत नहीं है सर. मतलब ये मेरा रेजिग्नेशन लेटर है. मैं जानता था ये होने वाला है. आई वॉज वेटिंग फॉर यू. गुड डे सर. खुलता कड़ी खुले. अजुनी रुसूनी आहे. अजुनी रुसूनी आहे. अजुनी रुसूनी आहे. खुलता कड़ी खुले ना. खुलता कड़ी खुले ना. मिटले तसेच ओठकी. मिटले तसेच ओठकी पाकळी. हले ना पाकळी. हले ना. अजुनी रुसूनी आहे. अजुनी रुसूनी आहे. समजून
समजूत मी करावी समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे म्हणूनच तू रुसावे मी हाच सांगताच रडताही तू हसावे मी हास सांगताच रडताही तू हसावे ते आज का नसावे समुजावणी पटेना समुजावणी पटेना धरिला असावा बोला की बोल बोलवेना बाजूनी रुसूनी आहे बाजूनी रुसूनी आहे बाजूनी रुसूनी आहे अजूनी रुसूनी आहे बाजूनी रुसूनी आहे कुमार क्या बात है वसंता क्या बात है अरे भाई आता तरी सांग ही पार्टी कशासाठी येते अगं हो सांगतो माणिक. तर मंडळी मी दूरदर्शनच्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. अरे नोकरी सोडलीस? हो. बोलला नाहीस? अरे काही सरप्राईज वगैरे आहे का नाही वसंता? मग भाई आता आमच्या बरोबर पुन्हा प्राध्यापकी करणार का? अरे छे रे, मला आता जे मनापासून आवडेल तेच मी करणार आहे. भाई खरं सांगू तुला मनापासून काय करायला आवडतं? हा, तुला गप्पा मारायला आवडतात. मग भाई तू गप्पांचाच एक जाहीर कार्यक्रम का नाही करत? तिकीट लावून चांगला एकपात्री प्रयोग होऊ शकतो. एकपात्री म्हणू नकोस ग, मला एकपात्री हा शब्द नाही आवडत. बहुरूपी प्रयोग म्हणूया हवं तर. अगं ते INTचे दामूभाई मागे लागलेतच, त्यांना नवीन कार्यक्रम हवाय, पण काय करावं काही सुचतच नाही कुमार. थांब. काय ग, काय झालं? हे कर. बटाट्याची चाळ. छान आहे की. बटाट्याची चाळ. लेखक दिग्दर्शक सादर करते पु ल देशपांडे. वा वा वा. अरे बाधा काय नको, कमाल करता. व्हिक्टोरियावाल्याला दिलेल्या पैशाचा उल्लेख झाल्यामुळे बाबू काका जरा अस्वस्थ झाले. तेवढ्यात आपले कोचरेकर मास्तर उठले. ए कोचरे, साला तू आता बाहेर कुठे निघाला रे? नाही तसं नाही, म्हणजे डब्यात अजून तसं कोणीच येत नाही. एखाद्या वेळी फर्स्ट क्लास असायचा. जरा बघून येतो. साला फर्स्ट मध्ये असले बाग असतात का? असले बाग असतात म्हणे, बाहेर जाऊन बघून येतो. साला तुझा ग्रँडफादर तरी बसला होता का फर्स्ट मध्ये? बस. नाही बसतो, पण अजून कोणीच कसं येत नाही म्हणतो मी. अहो अमावस्याच्या दिवशी मुद्दाम कोण कशाला बाहेर निघतंय सांगा बरं मला. तुम्हाला सांगतो त्रिलोकेकर, आपण सुद्धा बाहेर निघता नाही होता. हे चल फुट इडियट साला, आपल्याला हे फेती असल्या गोष्टीवर. अरे साहेब लोक तर साला गटारी अमावस्येला सुद्धा बाहेर जातात. काय होतं रे त्यांना? साला आमचा इंगल्टन साहेब होता ना, इंगल्टन साहेब जनरल मॅनेजर, तो रिटायर होऊन साला इंग्लंडला जायला निघाला. बोटीत पाय ठेवला त्या दिवशी सर्व पित्री अमावस्या. आता बोल. अरे काय पण नाही झालं त्याला. अरे आहे तसं आहे अजून, म्हणे सर्व पित्री अमावस्या. पण हे बरं नाही हा त्रिलोकेकर. साहेब असलं म्हणून काय झालं? तुम्ही सांगायचं त्याला की बाबा आजच्या दिवशी डोंट गो. नाही तो व्हाय असं विचारेल तर सांगायचं, अरे बाबा डोंट गो, टुडे बिंग ऑल फादर्स नाईट, अरे डोंट गो. भाई दार वाजतंय. उद्या सकाळी बिजागऱ्यांमध्ये तेल घालून झोप कसून इथं. अरे भाई मधलं दार कोणतरी वाजवतंय, बघ ना जरा. किती वाजले ग? 2-2:30 वाजले असतील. डॉक्टर काय झालं? फोन आहे तुझा.
रात्रीचे 2 वाजून गेले. आत्ता कोणाचा फोन आहे? आचार्य अत्रेंचा फोन आलाय. अत्रे चल. हॅलो, नमस्कार. देशपांडे बोलतो. वा 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 वा. सर्वप्रथम तुम्हाला शतशः प्रणाम आणि हार्दिक अभिनंदन. अहो, जन्मात एवढा हसलो नव्हतो, एवढा आज हसलोय. पुलं तुम्हाला सांगतो, मराठी रंगभूमीवर पुढील 10,000 वर्षात असा प्रयोग होणे नाही. अहो, काय तुमचा अभिनय, काय तुमचं लेखन. अहो, कशा कशाची तारीफ करावी तेच कळत नाही. तसाच आलो मराठाच्या ऑफिसमध्ये आणि अग्रलेख लिहायला बसलो बटाट्याच्या चाळीवर. पण म्हटलं त्याआधी तुमचं भरभक्कम अभिनंदन करावं. घड्याळात बघतो तो 2 वाजलेले. म्हटलं पिएल अजून जागे असणार. दोन्ही काय झोपायची वेळ थोडीच आहे. आम्ही गप्पाच मारत बसलो होतो. आमच्या मेहण्यांची तेवढी झोपमोड झाली कारण टेलिफोन लाईन त्यांच्याकडे आहे ना. काय सांगता, तुमच्याकडे अजून फोन नाहीये पुलं? नाही ना. डोंट वरी, उद्याच्या उद्या कनेक्शन द्यायला सांगतो शिंद्यांना. अहो, मंत्री आहेत कशासाठी मग? पण बाकी काहीही म्हणा पुलं, काल तुमचं नाटक पाहिलं आणि मी आता मरायला मोकळा झालो. धन्यवाद धन्यवाद. अच्छा, म्हणजे मी मरायला मोकळा झालो म्हटलं म्हणून लगेच धन्यवाद? अहो नाही हो. अहो, तुम्ही माझं इतकं पोट भरून कौतुक करताय म्हणून म्हणलं धन्यवाद. पण पुलं, मी जरी दिग्दर्शक नसलो तरी झोपमोड झालेला आवाज कळतो आम्हाला. सॉरी. ठेवला. काय म्हणाले अत्रे? प्रल्हाद केशव अत्रे, युनिक माणूस. त्या दिवशी भाई रात्रभर झोपला नाही. सकाळ झाल्यावर मराठातला अग्रलेख वाचला तेव्हाच झोपला. आचार्य अत्रे ग्रेट माणूस, एकदम दिलदार. रमाकांत, भाईचं लेखन सगळ्यांना आवडायचंच असं नाही. काही जणांना नाही आवडायचं. हो पण त्यामुळे भाई कधीही निराश झाला नाही. हो ना. तुला सांगते शिरीष, भाईचे टीकाकार नेहमी म्हणायचे, भाई वस्तुस्थिती लिहित नाही. पण भाई म्हणायचा, सुनीता, अगं जगात एवढी दुःख आहेत, आपण लोकांना आशा दाखवली पाहिजे, निराशा नाही. काय रे, मी रक्तदान करायला जाऊ भाईंसाठी? तू एक काम कर, तू त्या 4 नंबरच्या गोखल्यांकडे जा. जा जा जा. पण अख्खा स्टाफ चाललाय रक्तदान करायला. आधी ड्युटी, ब्लड डोनेशनचं नंतर बघू. जा. कमाल आहे. आज सकाळी मी फक्त म्हटलं जर इमर्जन्सी आली तर भाईंना रक्त लागेल. लोकांनी रांगा लावल्या आहेत ब्लड बँकेसमोर. प्रेशर नॉर्मल आहे ना? हो. तुम्हाला काही चक्कर वगैरे येत नाही ना? नाही. काही वाटलं तर लगेच सांगायचं. हो. हा, लक्ष दे. हो नक्की. नमस्कार देशपांडे. नमस्कार नमस्कार. वीकनेस वगैरे नाही वाटत आहे ना तुम्हाला? छे, मी रेग्युलरली रक्त देतो. छान. डॉक्टर, मला सांगा, तुमच्याकडे असं एखादं मशीन आहे का हो ज्यातून रक्तातला फरक कळेल? म्हणजे हे रक्त स्मगलरचं, हे राजकारण्याचं, हे माझ्यासारख्या विक्षिप्त साहित्यिकाचं, असं. बाप रे, अहो मग ते रक्त घेणार कोण? आणि त्याच्या प्रिझर्वेशनचा प्रॉब्लेम नाही का येणार मग? म्हणजे तुमच्याकडे प्रिझर्वेशनचं युनिट नाहीये? त्यासाठी खूप पैसे लागतात देशपांडे सर. किती लागतात? 40,000 रुपये. 40,000? बापरे. बर. हे काय, तू गेला नाही अजून? अगं काय दचकलो ना मी. तू रात्री येणार होतीस ना? हो, तिथली महत्वाची जबाबदारी संपली. मग बाकीच्या कामांची वाटणी केली आणि इथे आले. इथली जबाबदारी महत्वाची नाही का? इथे कसली जबाबदारी? माझी राहिलं. बरं ऐक ना, आता आलीचेस तर छान चहा टाक की ग. ही जबाबदारी. काही खाल्लंयस का? नाही ना, मला कडकडून भूक लागली. खरं जर आंघोळी राहिले माझी. शी, उठ. आधीच्या आधी जाऊन आंघोळ कर बघू. पारोसा कुठला? हो, जातो. उठ. हो. बरं, ते वरातच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळणार होते, जाऊन आणलेस का?
कॉन्ट्रॅक्टचे पैसे हो आज मिळणार होते. हो घेतले ना मी. काय मग दे ना. ते हरवले अगं. हरवले? हो. कसे? अगं काय झालं, ते कंत्राटदाराकडनं पैसे घेतले, मग ते मी माझ्या पॅन्टच्या उजव्या खिशात टाकले. नाही म्हणजे मी ते कदाचित वरच्या खिशातही ठेवले असू शकतात, म्हणजे मला नेमकं आठवत नाही आता. मग मी टॅक्सी केली, इथे पोचलो, बघतो तो काय पैसे गायब. गायब? हो ना. अगं म्हणजे आता टॅक्सीत बसण्याच्या पूर्वी ते कोणी चोरले का टॅक्सीत पडले ते काही मला आठवत नाहीये. मग टॅक्सीचे पैसे कोणी दिले? हा टॅक्सीचे पैसे ते माझ्या डाव्या खिशात होते ना सुट्टे, तू दिलेले. भाई का खोटं बोलतोयस तू? मी? तू ते पैसे कलेक्ट केलेच नाहीस. तो कंत्राटदार रडला असणार आणि तू पाघळला असणार. अगं असं काय करते सुनीता, तू फोन करून विचार हवं तर त्याला. कसा रे तू असा वेंधळा? 7,000 म्हणजे किती असतात माहितीये? 7,000? काय 7,000? सारखे विनोद. इथे मी पैसा जमवते आणि याला विनोद. यात काय विनोद आहे? अरे तू कधी आलीस? आत्ताच आले. बाबूल आहे का गेला बाहेर? तानसेन आंघोळ करतायत. तुम्ही कुठे गेला होतात? अगं बाबूल म्हणाला तो आहे घरात. मी जरा उमाकांतला भेटून आले. मग बर. चहा टाकू तुझ्यासाठी? हो चालेल मला. बर. जरा रेडिओ बंद करता का आई? बर. वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ. सॉरी सुनीता. कशाबद्दल? माझ्या वेंधळेपणाबद्दल. अरे पैसे सापडले. कुठे? कसे? त्या आपल्या आतल्या कपाटात. त्या चोराला वाईट वाटलं असणार म्हणून इस्त्रीच्या कपड्यांच्या खाली नीट घडी करून ठेवले होते. हे बघ. का खोटं बोललास भाई? काय करणार होतास या पैशांचं? ते मला द्यायचे होते का बाईला. कोण बाई? तुमचे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाहीये. 7,000 ही खूप मोठी रक्कम झाली हो. हे आणखीन 5 ठेवा. आता किती कमी पडतायत? आम्ही 9,000 जमवलेत. आता तुमची एकूण रक्कम 12,000 झाली. म्हणजे 19 कमी पडतायत. नाही तसा आम्ही सरकारकडे अनुदानासाठी अर्ज केला. राहू द्या, सरकारकडनं पैसे येईपर्यंत रक्ताचं पाणी होईल. भाई हा विनोद नव्हता, भावना समजून घे ना. पुढे तुम्ही काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था करतो आम्ही. थँक्यू. आले, मी रिसीट बुक घेऊन येते. हो. काय? हे 5,000 रुपये कुठून आले? 6 महिन्याची बचत आहे. परवा सिगरेटला पैसे मागितले तर चक्क नाहीये म्हणून म्हणालीस. म्हणूनच तर वाचले. किती स्वार्थी आहेस ग तू. मी? हे लोक बघ किती निस्वार्थीपणे काम करतात. नाही पण खरंच अशा कामांसाठी आपण एक ट्रस्ट करायचा का? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. चला एखादं छानसं नाव सुचवू आपल्या ट्रस्टला. त्यात काय, पु ल देशपांडे ट्रस्ट. क्या बात है. मुक्तांगण. भाई काय समर्पक नाव दिलंय तुम्ही मला. व्यसनापासून मुक्ती देणार आणि संपूर्ण आयुष्यभर आनंदाने खेळणार एखादं अंगण, असं ते नाव आहे बघा. आम्हाला फार आवडलं सगळ्यांना. अवचट. प्रतिष्ठानकडून 1 लाखाचं चेक उद्याच देतो, लगेच काम सुरू करा. अहो भाई काम सुरू झालं असं समजा. हो. येरोडा हॉस्पिटल आहे ना, त्याच्या शेजारीच एक रिकामी इमारत मिळाली आहे. तिथे आपण ताबडतोबीने काम सुरू करू. छान छान. चला येतो भाई. बाई बाई बसा तुम्ही. अहो, बसा नाही हो, बसा. असं काय? अहो नाही बसा बसा. आम्ही येतो. नमस्कार. येतो सुनीताबाई. हो, हो, बरं हो. चला. नमस्कार. चला
व्यसनी माणसांना वाईट नालायक न समजता इतर आजारांप्रमाणे एक रुग्ण म्हणून त्यांची देखभाल होईल. हो ना. तू कधी जाणार आहेस तिकडे? का? मला काय झालंय? ओ सॉरी. नमस्कार. अरे ब्रदर इन लॉ वेलकम. अरे पेशंट नाईट वाटतं अरे, आज. एक काम आहे म्हणून आलोय. बर. अरे अनिल गेला. शिरा केला होता मी त्याच्यासाठी. मग मी आलोय ना, मी खातो. घ्या सावकाश. बोला डॉक्टर. अरे बाबा आमट्यांचा फोन आला होता. बरं. भाईला आनंदवनात कार्यक्रम करायला जमेल का असं विचारत होते. अरे तो तर आमचा बहुमानच आहे. बरं एवढ्यात तुमचा काही दुसरा कार्यक्रम नाही ना? त्यांच्यासाठी सगळे कार्यक्रम रद्द करू. बरं कधी जायचंय? पुढच्या आठवड्यात. बाबुल नाही म्हणजे तुम्ही जायचं म्हणताय पण काही त्रास तर नाही होणार ना रे? आई तुझ्या डोक्यात हा विचार आलाच कसा? बाबा आमटे त्यांचे सगळं कुटुंब त्यांचे कार्यकर्ते इतकी वर्ष त्या लोकांची सेवा करतायत. नाही रे नाही, त्यांचं काम मोठंच आहे. हा पण काळजी वाटते ना रे. हे बघ काही काळजी करू नकोस. आणि तू रे तू त्यांना होकार कळवून टाक. अरे पण भाई तू कार्यक्रम कुठला करणार आहेस? तो हा ग तो तिकडे गेल्यावर बघू ना. भाई अरे वा शिरा आत्ताच खाल्लायस ना? घे रे बाबुल घे. काय करू? एक चमचा. वा नमस्कार. 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 एवढे सकाळी सकाळी? हो हा म्हणाला रात्री निघू म्हणून निघालो. प्रवासाचा काही त्रास नाही ना? छे त्रास कुठला, मी नुसतं बसून आलोय. त्याचा ड्रायव्हर होता की त्याच्या बरोबर? अरे विलास त्याच्या गाडीतल्या बॅगा काढून घे. हो या चला. तुम्ही या. बरं झालं तुम्ही आलात. आता निवांत आराम करा. बर. मी येतोच तो. तुम्ही कुठे चाललाय? हो आमच्या आश्रमातलं कुटुंब मिळून आम्ही भाज्या पिकवतो. बर. आणि त्या आठवड्याच्या बाजारात नेऊन विकतो. 2 पैसे मिळतात तेवढीच मदत होते. वा छान. चला मी येतो तुमच्या बरोबर. तुम्ही तिथे येऊन काय करणार? अहो मी कधी भाजी विकून पाहिलेली नाही. तुमच्या बरोबर आज तेही करून बघतो. नाही नाही घेऊन जा, म्हणजे कसं साधना बरोबर मला गप्पा मारता येतील. बर चल बाळू गाडी काढ. चला. मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं आणि भाई अजिबात ड्रायव्हिंग करत नाही, त्यामुळे त्याच्यासारखा योग्य निर्णय दुसरा नाही. पाहुणे आलेत का? नमस्कार. नमस्कार ताई. या सुनीता ताई. बरं. थोडे दिवस इथेच राहणार आहेत. बरं. काय खायला करतेस त्यांना? उपमा बनव. छान बनवा. हो हो ये. आलेच. खूप गोड मुलगी आहे. 2 वर्षापूर्वी आली इथे. बर. घरच्याने टाकलं तिला. अरे अरे पण तुमचं काम केवढं मोठं आहे. त्या दिवशी भाई आणि मी बोलत. ताजी ताजी भाजी, भेंडीवर टोमॅटो फुकट. बाई काय बघा तुम्ही. ओ भेंडीवर टोमॅटो फुकट आहे. भेंडीवर टोमॅटो फुकट आहे. घ्या फ्लावर, घ्या घ्या फ्लावर. फ्लावर घ्या. तुम्हाला भेंडी देऊ का? या या ठेव मटर घ्या, मटर घ्या. अहो टोमॅटो भाजी तुम्ही. अरे कुठून भाजी घेऊन राहिले तुम्ही? चला. काय झालं? कुष्ठरोग्यांनी पिकवलेली भाजी आहे ही. काही काय बोलता? हो बाई. नाही बरोबर बोलतायत ते. हे बघा भाऊ कुष्ठरोग्याने जरी पिकवली असली तरी अपाय काही होणार नाही तुम्हाला. काय बेशरम माणूस आहे. तोंड वर करून मान्य करतोय. चाल तिकडे. तुला काय जास्त सांगायचं? ही काय बोलायची पद्धत झाली का? जरा शांतपणे बोला ना. दीडशान्या जास्त बोलायचं नाही. कळलं काय? म्हणतो तुम्ही. शांत राहा नाही तर मुस्कट फोडून तुझं. मात्र जा तिकडे. चल. अरे फेक भाजी तिकडं. नका ना नासाडी करू त्याची. जास्त बोलायचं नाही म्हातारा तिकडं. फेक फेक तिकडं. फेक तिकडं. चल फेक तिकडं. अरे नासाडी कशाला करताय? हो नको. चल निघ निघ तिकडं. तिकडे काय भाजी. चला चले निघ. भाज्या विकायला काय हजारपट्टी करायची का मग? भाई चहा घेणार आहेस का? भाई शांत शांत काय आहेस? अभूतपूर्व आहेत बाबा.
इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हा माणूस निश्चलपणे ठाम उभा आहे. त्यांच्या समोर उभं राहिलं की आपण किती क्षुल्लक होत असंच वाटतं नाही सुनीता? नक्की काय झालं भाई? सगळी भाजी उद्ध्वस्त गेली ग. बाबा तिकडे नुसते समोर पाहत होते. काय विचार करत असतील? इतक्या प्रेमाने मी ही भाजी उगवली आणि त्याची ही अशी नासाडी व्हावी. माझ्याकडे पिस्तूल असते ना, एकेकाच्या छातीत गोळ्या घातल्या असत्या मी. मला समजतोय तुझा राग, पण शांत हो. सुनीता, मी ठरवलंय मला जेवढं करता येईल तेवढं बाबांसाठी करायचंय. आणि मी उंटावर बसून शिळ्या नाही हाकणार. मी दरवर्षी इथे येणार आणि त्यांना मदत करणार म्हणजे करणारच. तू बाजारात गेला होतास ना, हा, तेव्हा मी साधनाताईंना अगदी हेच म्हणाले. बरं, काय कार्यक्रम करायचा ते ठरवलंयस का? हो. काय? कळेल कळेल. बर. काय घाट घातला बाईने आज. मी विचारलं तर काही बोललाच नाही. मी सुद्धा 10 वेळा तरी विचारलं असेल, पण काही बोलले नाहीत. अहो, मला तरी कुठे काय सांगितलंय. छे. बर. नमस्कार नमस्कार नमस्कार. प्रिय मित्र बाबा आमटे, साधनाताई आणि त्यांचं हे भलं मोठं कुटुंब. आपण सौंदर्य हा शब्द वाटेल तसा वापरतो, पण खरं काय सुंदर असतं? कवी बोरकरांनी म्हटलंय, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. ज्या हातांना निर्मितीचे डोहाळे लागलेत ते हात अतिशय देखणे आहेत, आणि अशा या हातांनी या आनंदवनात निर्मिती केली आहे. जिथे त्या निर्मितीला आवश्यक असणारी वाटच त्या निर्मितीने त्यांच्यापासून हिरावून घेतली. ज्यावेळी एक बोट नसलेला माणूस आपल्या नसलेल्या बोटांनी बोट असलेल्या माणसाला आपल्या निर्मितीने खुणावत असतो किंवा हिणवत असतो, त्यावेळेला ते देखणे पण असं साक्षात प्रकट होतं आणि या रुग्णालयाचं आनंदवन होतं. बाबा, तुमच्या या आनंदवनासाठी आमची ही छोटीशी निर्मिती, बरं का? अरे काय झालं? लाईट बी आता झाले पाहिजे होती का? लगेच चुकचुक करू नका, कार्यक्रम सादर होणार आहे. बाबा, कंदील आहेत का आपल्याकडे? मिळतील की. आणा की मग. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलवती सारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच.
पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. हा घ्या शेला आणि श्रीमंतीच्या बंधनातून करा आम्हाला मुक्त. राग बिग नाही येणार तर एक विचारते बरं का. विचार की. आपल्याला भामिनीला असंच पावन करता आलं नसतं? नसतं असं नाही, मग पण आम्हाला पावन करून घेणाऱ्या या वनदेवतेची आणि आमची त्यापूर्वीच भेट घडली होती ना. बरं, आमच्या मस्तकावरील हा चंद्र तेवढा उतरवून घ्यावा. मी किती वेळ त्याकडे टक लावून पाहते, मला बाई तो दिसतच नाही. कसा दिसेल? वा 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 चंद्र कसा मग मिरवित से फार छान गातोय रे. लावित पिसे रवी मी. हा चंद्र कसा मग मिरवित से लावित पिसे नमस्कार भाई. नमस्कार. अप्रतिम अप्रतिम प्रयोग झाला. वा 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 राम भाई, बहार आणलीस. काय भाई? अरे रवी, मी गाताना काय अप्रतिम आवाज लागला हो. तुझा. आणि जयमाला बाई, आपण म्हणजे अगदी रंगभूमीच्या सुवर्ण काळात घेऊन गेलात आम्हाला. अहो, लाजवताय भाई तुम्ही. अहो नाही, खरं सांगतोय. सुनीताबाई नाही आल्या? त्या येणार म्हणाल्या होत्या. हो, ती येणार होती, पण काय की आज अचानकपणे पुलस्वामिनीच्या दर्शनाला माहेरचे भक्तगण आले. त्यामुळे आम्ही पण घरातून पळ काढला. काय भाई? भाई तेंडुलकर आलेत. अरे बापरे, आलो ना. हो. नमस्कार तेंडुलकर. नमस्कार देशपांडे. आज खरा योग आला. शांतताचा प्रयोग बघितल्यानंतर तुम्हाला भेटायची खूप इच्छा होत होती, पण ते राहूनच जात होतं. काय अप्रतिम नाटक लिहिले हो तुम्ही. बेणारे बाईंनी अक्षरशः अस्वस्थ केलं बघा. अरविंदने छान बसवलाय प्रयोग, पण खरी ताकद तुमच्या लिखाणाची आहे. पण उपयोग काय? प्रेक्षकांनी फिरकायला हवं ना. सगळी गर्दी हा सुवर्ण काळ बघायला. अहो, हा सुवर्ण काळ आपली परंपरा आहे आणि परंपरा जवळची वाटते लोकांना. खरं आहे, पण फक्त अशाच पद्धतीच्या नाटकांना प्रेक्षकांनी गर्दी केली तर रंगभूमीची प्रगती कधी होणार? अहो, होणार. तुमची नाटकं ही या बदलाची सुरुवात नव्हे का? कोण जाणे. पण देशपांडे, तुम्हाला एवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय, एवढा विश्वास मिळालाय. जरा तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन वेगळं काहीतरी लिहा ना. रंजना पलीकडे जाऊन प्रेक्षकांना आरसा दाखवा की. दिवसातल्या 24 तासांपैकी 21 तास हे लोक आरसाच बघत असतात. 3 तास स्वप्न बघू दे की. आणि कसं, माझ्यात एक दोष आहे. मला वाईट गोष्टींमध्ये चांगलंच दिसतं. म्हणजे आपल्यासारखं लिखाण मी करूच शकत नाही. म्हणजे तो माझा पिंडच नव्हे. तुमच्यासारख्या लोकप्रिय नाटककारांना असं म्हटलं तर या रंगभूमीचं भविष्य काय राहिलं?
अहो तुम्ही भविष्य आहात रंगभूमीचं. हे बघा, प्रगतीही होणार. कुठलाही बदल व्हायला वेळ हा लागतोच. तुमच्या नवीन नाटकाची मात्र मी आतुरतेनं वाट पाहतोय. येतो. बरं या राम. हो भाई. अप्रतिम झाला प्रयोग. असे छान प्रयोग करत राहा. पुढच्या वेळी सुनीताला घेऊन येतो. नक्की घेऊन या भाई. वसंता, अरे काय नाटक लिहिले तेंडुलकरांनी. शांतता कोर्ट चालू आहे. अप्रतिम. तू नक्की बघ. देशपांडे. कोण? काय स्कॉलर ओळखला का? बारक्या. अरे हे ना. आलो आलो. चप्पल काढायला लागते का? नाही, तुझी राहू दे. हा आपण धुतो ना रोज. अगं बघितलंस का? काय रे बाबूल? अगं अरे बापरे. लायसन्स आहे आई. नो टेन्शन. अरे बाबा. आई ओळखलंस का? हा तुझ्या नाटकात नव्हता का? जाऊन द्या आई, नका ओळखल्याचं नाटक करू. अरे मी बारक्या. बारक्या तू? अरे केवढा मोठा झालायस. आता काय करणार, आपल्या हातात नाही ना काय. बस ना स्कॉलर. हो मी बसतो. पण लहानपणचे दिवस आठवतात. हो रे. तेव्हा तुम्ही ते आपल्याला हे द्यायचा बेसनाचे लाडू. खायला अजून आठवतंय तुम्हाला आई? काय आठवतंय तुम्हाला आई? अरे अरे सारखे काय पाय पडतोस? नाही म्हणजे मी बघते आत आहेत का ते. नको. अरे थांब. आठवण अरे काढली. तू बस, चहा टाकते तुझ्यासाठी. बस तू. आई आलेस. पण ना. आले. अरे बस की हो स्कॉलर. मी बसतो. बस. हो. काय म्हणा स्कॉलर? काय? आईला आज आपण काय रस्त्यात अचानक मध्ये भेटलो. हो ना रे. काय म्हणतात रे झालं इंग्लिश मध्ये? ते हे योगायोग. योगायोग. आबा बाबा बाबा. अगं आयो मायला स्कॉलर. अरे केवढी रद्दी जमा केली इथं. रद्दी? ती पण इंग्लिश मध्ये. ते नको. ते सुनीताच आहे बाबा. नाही म्हणजे तो आपला इंग्लिशचा मास्टर घोसाळकर सर. हो बस ना तू. हो हो हो. तर घोसाळकर सर आहे का डायट झालं रे? गेले ते बिचारे. अरे काय पाडपाड इंग्लिश बोलायचा. हो लय पाडपाड इंग्लिश बोलायचा. मला एक अक्षर काढायचा नाही. पण असं ऐकत राहूच वाटायचं. हो. नाही पण तुझी कामाले स्कॉलर. का रे? काय म्हण तुझी कामाले? नाही मला वाटलं नव्हतं तू मला ओळखशील म्हणून. का असं का वाटलं तुला? नाही रे, किती झालं तरी आपण आहे ना बदनाम पार्टी. आता बदनाम असायला काय झालंय? जेलमध्ये काढली 5 वर्ष. ए बारक्या, काय झालं होतं रे नेमकं? अरे चोरीचा घोटा आळ घेतला आपल्यावर. बाबाची शपथ सांगतो स्कॉलर, आपण त्या मारवाड्याच्या घरातली चप्पल पण नाही चोरली. मग काय दुसऱ्या दिवशी पोलीस आले. माझी बॅग उघडली. आपल्या बॅगेमध्ये मारवाड्याच्या घरातले सगळे दागिने. बोल. बस. अरे पण तू ते घेतले नव्हतेस, मग तुझ्या बॅगेत ते आले कसे? आपल्या सख्या आईनेच ठेवले ना. आईने? अरे तिच्या पायचा घुसलं ना त्या मारवाड्याचा मर्डर करायला. आपला बाप कायम ना आरूढ ठीस. लहानपणी जिकडं जाईल तिकडं जो तो मारवाड्याचा मारवाड्याचा म्हणून हिंडवायचा. एक दिवशी टाळकं सटकला. मग घुसलो त्या मारवाड्याच्या घरात. हातात हे चाकू, 9 इंच पात, लाख 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 चमकणार. तेव्हा आपण रेग्युलर ठेवायचं. नाही आता नाही, आता आपण घोडा वापरतो ना. घोडा? अरे पण गाडी असताना घोडा कशाला? आज टॉकडा घोडा नाही, ठॉक घोडा. अच्छा अच्छा. बरं, ते मारवाड्याच्या घरात तू कसा घुसलास रे? अरे तो चाकू लावला ना भैयाच्या पोटाला, त्यांनी दरवाजाच खोलून दिला मला. पण तुला सांगतो स्कॉलर, त्या मारवाड्याच्या डोक्यात आहे ना एक सॉलिड डाऊट होता. अरे 2 पोलीस त्यांनी आतमध्येच बसून ठेवले होते. मग रे? मग काय पोलिटिशियन. टाकला आपल्याला आज चोरीच्या आरोपाखाली.
पण आपण पण एकदम पेरलेस मध्ये आत गेलो हा. आणि ठरवलं बाहेर आल्या आल्या 2 मर्डर टाकायचे. एक मारवाड्याचा आणि तू आईचा मर्डर करणार होतास? ओरिजिनल मास्टर प्लॅन तोच होता. अरे पण जेलमध्ये आपल्याला एक अनुभव, एक जंटलमॅन भेटला जेलमध्ये. हा तो आपल्याला बोलला अरे म्हणला आईला काय मारतो बापाला खप. त्याच्यामुळेच ते इराश्य झाली ना तिची. पण तू हे असं काही केलं नाहीस ना? राहायलाच नाही लागला आपल्याला. बाबा बघत होते. बाबा बघत होते. स्कॉलर वर्षाच्या काटेला आवाज नसतो हा. एकदम सायलेंट. 6 महिन्यामध्ये मारवाड्याचा धंदा चौपट. अरे म्हणजे धंदा वाढला? अरे आमची कोड लँग्वेज असती. चौपट म्हणजे बरबाद झाला रे. गाव सोडून गेला. आपला बाप लिव्हर बुटून मिळाला. हिशेब चुकता. बरं बारक्या, काम कसं चालू आहे? अरे धंदा आहे आपला. सगळ्या गावात माल जातो आपला. माल म्हणजे? अरे माल म्हणजे माल. अरे तू दारू विकतोस? तुला पोलिसांची भीती नाही वाटत? पोलीस आपल्या खिशात आहेत खिशात. सगळ्यांना आपता जातो. अरे 2-4 पोलिसांच्या लेकरांच्या शिक्षणाचा खर्च आपण करतो बोल. अरे वा. हे त्यातलं हुशार आहे हा. त्याला आपण वकील करणार. वकील का? अरे पुढे माग आपल्यालाच उपयोगाला येईल ना. तुझं नशीब चांगलं आहे बघ. हे घे. आई कमाल कमाल झाली कमाल. एवढी आठवण ठेवली आम्हाला. व्यसनाचा लाडू आवडतो. सख्या आईने पण एवढं केलं नसतं आई. अरे तेच पण सेम आहे. सेम टेस्ट. आलोय. हाय मला जरा जायला लागत. अरे चहा टाकला तुझ्यासाठी. नाही मी आहे ना जेवायलाच येईल. त्याचं नाही पण पोलीस स्टेशनला काय हजेरी असते. बरं. जावं लागेल. ये नक्की. पण बेस्ट. ते ठेवू का ते? हो घे ना. म्हणजे देत आजकाल. हा युथ बाबूल. अरे बारक्या हे ग्वाडा. सॉरी येऊ का? मी म्हणजे पाठवून दिला. हो सावकाश. येतो. एक नंबर. कसला वल्ली आहे का हा बारक्या आई. हॅलो, मी रामूभैया दाते बोलतोय रे. अरे नमस्कार. बोला बोला. कुमार सध्या माझ्याकडे आहे इंदोरला. हो ठाऊक आहे मला. थोडासा अस्वस्थ आहे. हो बरा आहे ना तो? गाणं सध्या बंदच केलंय त्याने. तुम्ही सगळे जर आलात तर त्याला बरं वाटेल. बर येतो. अरे कुमार, कोण आलाय बघितलं का? काय? अरे तू कसा काय? एकटा नाही आलो. या रे. अरे कुमार, चंपूताई, माणिक, कुमारजी, वसंता, भीमण्णा, तुम्ही सगळे. चला गाणं झालंच पाहिजे. गाणं नाही जमणार आहे रे. बाहेर तर चल. चल चल उठ. चल चल सावकाश. चला पेटी काढूया. म्हणजे काय? कस दिलं तुम्ही? कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. भाबड्या या भक्तासाठी, भाबड्या या
खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी ना धरी लोभ मनी खरा तो प्रेम ना धरी लोभ मनी खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी पीडित जन देखता पीडित जन देखता स्वसुख त्यागी दया जन भय हरण हे सुख सदया देवराया दर्शन गुणवंताचे नाचवी प्रेम लहरी गुणरसपान हे सुख प्रेम दया नावजनी कसा धरी लोभ मनी खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी खरा तो प्रेमाना धरी लोभ मनी सुरद पिया गेन थेन बिसराई सुरद पिया गेन थेन बिसराई सुरद पिया गेन थेन बिसराई सुरद पिया सुरद पिया गेन सुरद पिया गेन थेन बिसराई हर हर दम उनकी याद आई हर हर दम उनकी याद आई सुरद पिया गेन थेन बिसराई समाये नैनन धोरन को समा समाये तरपद हूँ बिल खतरे न निभाए तरपद हूँ बिल खतरे न निभाए अखियाँ निर सुवन झरलाई अखियाँ निर सुवन झरलाई सुरद पिया के न थिन बिसराई हर हर दम उनकी याद आई हर हर दम उनकी याद आई सुरद पिया के सुरद पिया के सुरद पिया के न थिन बिसराई वाह 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 वैकुंठीच्या अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा विठ्ठल सखया अगा विठ्ठल सखया अगा नारायणा अगा नारायणा अगा वसुदेव नंदन अगा वसुदेव नंदन अगा वैकुंठीच्या राया
अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा पुंडलिक वरदा अगा पुंडलिक वरदा आ पुंडलिक वरदा हा वसंत पुंडलिक वरदा अगा विष्णू तू गोविंदा रखुमायेच्या कांता कान्हो पात्रा दासियाता कान्हो पात्रा दासियाता अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या राया अगा वैकुंठीच्या 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 राया पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 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 सारे आई जइयो सारे आई जइयो सारे आई जइयो जमुना किनारे मेरो गाँव जमुना किनारे मेरो गाँव सावरे आई जइयो सावरे आई जइयो सावरे आई जइयो सावरे आई जइयो सावरे 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 सुरेख सुरेख क्या बात है कुमार कुमार असाच बरा झालास की काय म्हणतो चंपूताई काय गो झोपलीस का गो आलास तू कसा झाला प्रयोग प्रयोग कसा झाला भाई काय रे आई आई बरा झाला बरा झाला म्हणजे का आज प्रेक्षक कमी होते का नाही हाऊसफुल होता लाफ्टर्स टाळ्या सगळं काही होतं मग पण नाही मजा आली ग आई 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 भाई आपण चाळीचे प्रयोग बंद करूया अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ आज प्रयोगानंतर पडदा पडला ना
मला बालगंधर्वांची आठवण आली. एकेकाळचं माझं दैवत. पण उतारवयात त्यांनी केलेल्या तरुण कोवळ्या पात्रांच्या भूमिका मला आठवल्या. भीती वाटली ग. कळतंय मला. कलेशी तडजोड केलेली तुलाही आवडणार नाही आणि मलाही. ठाकूर, किती वर्षांनी मला या नावाने हाक मारलीस तू. काय केलं असतं ग मी तुझ्याशिवाय. आणि मी डिट्टो. आजपर्यंत सगळं एकत्र मिळूनच केलं ना रे शिरीष. दोघच होतो एकमेकांना. इथे मात्र फसवलं ना. एकटाच आलाय आयसीयू मध्ये. काय आयरनी आहे ना बाई. या आयसीयू वॉर्डचं उद्घाटन भाईंच्या हस्ते झालं होतं. तेव्हा भाषण करताना म्हणाले होते, डॉक्टर प्रयागने खूप छान सेवा उपलब्ध करून दिली आहे रुग्णांसाठी. आता त्याला आवडणार नाही, पण या आयसीयू फॅसिलिटीची गरज कुणालाही भासू नये अशी मनापासून इच्छा आहे. आणि आज स्वतः. ओ माय गॉड. काय झालं शिरीष. दिनेश कधी पोचतोय. पहाटे लँड होईल. पहाटे. वेळ कमी आहे खूप. पावसाचे दिवस, रस्ते खूप खराब आहेत. म्हणजे इथे पोचेपर्यंत 10-10:30 तरी नक्की होणार. बाई, मी बोलू विलासरावांशी. म्हणजे सीएमच्या कॉन्वॉयने त्याला घेऊन येता आलं तर. नाही, नको. भाईला नाही आवडायचं कोणाचे उपकार घेतलेले. नि राजकारणांचे तर नकोच नको. एकदा अनुभव घेतलाय तेवढा पुरे. आणीबाणीमुळे जनता अवाक झाली होती, कारण त्यांना तसा अनुभव नव्हता. फोर्थ इस्टेट मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांचे स्तंभही स्तंभित झाले होते. परंतु कुठेतरी लोकशाही स्वातंत्र्याचा आवाज घुमत होताच. विचार स्वातंत्र्यावर घाला घातल्याने केवळ साहित्यिकांचाच अपमान झालेला नाही, तर लोकशाहीच्या प्रत्येक घटकाचा अपमान झालेला आहे. ज्यांनी आपली पुण्याई पणाला लावून या लोकशाहीचं मंदिर उभारलं, त्याच्या पायालाच धक्का बसलेला आहे. सत्य उच्चारणाऱ्या शब्दाला सत्य इतकं कुणीच भीत नाही, पण ज्याला जे वाटतं ते सांगण्याचा, लिहिण्याचा अधिकार असलाच पाहिजे. बाकी कशाचीही नसबंदी करा, पण विचारांची नस तोडू नका बाबांनो, कारण त्यासारखं महाभयंकर पाप दुसरं नाही. जनता पार्टी, जनता पार्टी, जनता पार्टी. नमस्कार बाई. नमस्कार. नमस्कार. बोला. भाई कुठे आहेत. भाई झोपलाय. अहो उठवा त्यांना, आम्हाला त्यांचा सत्कार करायचाय. हा. हारतुरी आणि चप्पल बाहेर. अहो पण खासदार आलेत. तरीही चप्पल बाहेर. अहो असं कसं बोलता बाई तुम्ही. काय बोलतो रे. हा काय बोलतो. अहो ते चपला बाहेर काढायला सांगितलं ना. चल चला बाहेर जा. ऐकलं नाही. चपला घालून घरात घुसतात. इकडे बाळू. काय साहेब. माझी पण चप्पल घेऊन जा बाहेर. चल. ताई नमस्कार. नमस्कार. ताई जिंकलो आपण. संपूर्ण भारतभर जिंकलो. कुठे भाई कुठे. भाई झोपलाय. अरे मग उठवा त्यांना. अरे मला खासदार आले साक्षात भेटायला. त्याची तब्येत बरी नाहीये, मी निरोप देते. नाही बाई आता सुनीता कोण आलाय. भाई नवनिर्वाचित खासदार. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार भाई नमस्कार. बसा बसा बसा. अरे वा. अभिनंदन अभिनंदन तुमचं. नाही खरं तर अभिनंदन बाई तुमचं. अहो तुमचा सिंहाचा वाटा होता या विजयात. अहो आमचा कुठला सिंहाचा वाटा, आमचा खारीचा वाटा. अहो खरी लढाई लढले ते जयप्रकाश नारायण, दुर्गाबाई भागवत, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, अटलजी, आणखी कितीतरी. नाही भाई हा झाला तुमच्या मनाचा नम्रपणा. पण
भाई तुमच्या भाषणाचा झंझावत काय होता महाराष्ट्रभर. हो म्हणजे दिले तर काबीज केलीच. आता आता महाराष्ट्राची विधानसभा पण काबीज करणार. करा करा करा. पण इथे येण्याचं प्रयोजन. हा भाई आता दिल्लीला जो शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्याचं आमंत्रण देण्याकरता आलोय. आणि भाई तुम्ही या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहायचं असं पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. बरं आदेश आहे का? हो. बरं ऐका ना भाई आणखीन एक. ताई तुम्ही पण ऐका. आता विधानसभेत आपलं सरकार येणार आहेच. त्यामध्ये तुम्हाला राज्यमंत्रीपद देण्यात यावं असा ठराव पास झालाय. सरकारचा ठराव पास झालाय बाई. अहो माझं कुठल्याही सरकारात काहीही चालत नाही. अहो आमच्या घरी सुद्धा याच सरकार. हो ते आहे. मी देशपांडे या उपदेशपांडे. नाही म्हणजे तुमचं आपलं नेहमीच्या विनोदाचा भाग झाला. बर पण तुम्ही आमच्यासोबत आमच्या सरकारमध्ये असावं असं असं पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. बरं बाई मला राजकारणात मुळीच रस नाही. अहो आम्ही विदूषक. आधीच्या सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही विदूषकाचा मुखवटा उतरवून लोकांसमोर आलो. पण उद्या त्याच चुका जर तुमच्या सरकारने केल्या तर तोच मुखवटा आम्ही पुन्हा उतरवून लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. काय बाई आम्ही तुमचा सन्मान करण्यासाठी आलो. तुम्ही अपमान करताय आमचा. अहो अहो अपमान नाही. मी तुम्हाला कर्तव्याची जाणीव करून देतोय. झालं कसं आहे ना देशपांडे एक गोष्ट विसरू नका. आमचं सरकार संपूर्ण भारतभर आलंय. हो तुमचा सहभाग फक्त महाराष्ट्रभरापुरती होता. हे विसरू नका तुम्ही. नाही नाही मला मान्य आहे ते. पण तुम्ही जर चुकलात तर महाराष्ट्रात तुम्ही निवडून येणार नाही याची मी स्वतः खबरदारी घेईन. आणि दुसरी गोष्ट माझ्यासारखेच देशपांडे पूर्ण भारतातून तुमच्या विरोधात उभे राहतील एवढं लक्षात असू द्या. चला सरकार यांना चहा कॉफीचं काहीतरी बघा. असू द्या. तसे काही चहा घ्यासाठी आलो नव्हतो आम्ही. येतो या येतो. हे बाळो चपलान. नमस्कार. हॅलो बर भाई एक वाईट बातमी आहे. कुमार गेले. ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी. अद्भुत माणूस. तुला माहितीये हा जन्म मिळाल्याचा सगळ्यात मोठा आनंद कोणता? मी कुमार ऐकला. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या. शिरीष पाहिलं मी हिज सबकॉन्शियस माइंड मे बी.
भाई, तुझा लाडका विद्यार्थी येतोय तुला भेटायला. काय रे थापा साहेब कुठेत? या पंत या. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बसा बसा. आशीर्वाद असू द्या. राहू दे. पंत, डोक्यात एक कल्पना आली आहे. वा, आपण आज्ञा करा साहेब. मी काय म्हणतो, महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करूयात. वा, महाराष्ट्र भूषण असा पुरस्कार देऊन हे शाल आणि श्रीफळ याच्या पलीकडे जाऊन चांगला धनादेश देऊ जरा. वा वा साहेब, आपल्याला खोटं वाटेल पण पण माझ्याही मनात गेले काही दिवस अशीच कल्पना घोळतीये. हो, पण आधी मी सांगितलं त्यामुळे क्रेडिट मलाच. निर्विवाद साहेब. काय काय नाव येते डोक्यात? काय साहेब, मस्करी करताय का माझी? तुमच्यापेक्षा दुसरं कोणी मोठं आहे का महाराष्ट्रामध्ये? पंत, अहो आता मी स्वतःला मिळावा म्हणून एक पुरस्कार जाहीर करायचा का? राजकारणी सोडा, एखादा चांगला खेळाडू, साहित्यिक किंवा समाजसेवक बघा. वा, फारच छान कल्पना आहे. कशा सुचतात तुम्हाला अशा कल्पना? डोक्यात एक नाव आलंय. माझ्याही डोक्यात एक नाव आलंय साहेब. सांगा. आधी आपण. माझ्या शाळेतले शिक्षक पु ल देशपांडे. वा, फारच छान. खरं तर आज मला खूप बोलायचं होतं. तुम्ही सकल रसिक माझे मित्रच आहात. तुम्ही माझं लेखन गोड मानून मला मोठं केलं. पण आता तब्येत साथ देत नाही. त्यामुळे या पुढचं माझं मनोगत माझी पत्नी सुनीता तुम्हाला वाचून दाखवेल. भाई, आता लिखाण बंदच का? आता तब्येत साथ देत नाही आणि कम्प्युटर एवढा शब्दच फक्त माहिती आहे. हो, मग डिक्टेट करायचं कोणाला तरी. एक डिक्टेटर आहे ना, मग दुसऱ्याची काय गरज आहे? नमस्कार. आता माझं अखेरचं पर्व सुरू झालंय. बाभ बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे, विझवू दीप सारे मी चाललो निजाया, इथल्या अशाश्वताची आता मजन माया. अशा या वातावरणात निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो असं म्हणतात, तेव्हा खूप यातना होतात. विचाराने सिद्ध करायचे मुद्दे सुटले की गुद्दे सुरू होतात आणि गुद्द्यांनी काहीच साध्य होत नाही. आपल्याला न पटलेला विचार दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात. असो, तरीही सरकारने या पुरस्कारासाठी माझा एकमताने विचार केला. त्याबद्दल मी सरकारचा आणि आपणा सर्व रसिकांचा आभारी आहे. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आवाज कुणाचा? शिवसेना.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जुने पुलं मोडकळीला आल्यामुळे आमच्या सरकारने नवीन पूल उभे करण्याची मोहीम हातात घेतलेली आहे. आता या माझ्या उद्धट उद्गारांचा तुम्हाला काय अर्थ घ्यायचा तो घ्या. खरं तर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मलाच द्यायला निघाले होते. मी म्हटलं कशाला, मला आधीच महाराष्ट्र दूषण मिळालेलं आहे, आणखीन भूषण कशाला. मग हे नवलकर वगैरे म्हणायला लागले पुलंना देऊ. म्हटलं खुशाल द्या. दिला, त्यांनी स्वीकारला. मग म्हणाले ठोकशाही आहे म्हणून. आता मी एक अग्रलेखच लिहिणार 1-2 दिवसात. त्याचं कॅप्शन असेल झक मारली. तुम्ही आम्हाला ठोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणताना मग आमच्याकडून पुरस्कार स्वीकारलाच कशाला. आजही आम्ही पुलंना मानतो. दौऱ्यात गाडीत त्यांचीच कसेट ऐकतो. वर म्हणतोय असा पुलव होणे नाही. पण आजची परिस्थिती बघून असं वाटतं असा पुलव होताच कामा नये. शिवसेना शिवसेना आवाज कुणाचा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अरे कशाला बंद केलं? चांगलं गात होते की शाहीर. शाहीरचं जाऊ दे. बाळ काय म्हणतोय ते वाच आधी. वाचलंय सकाळीच. हसू नकोस. हसण्यावारी नेलं की आपण मोकळे. सुनीता, तुला काय लागलंय माहितीये का? तुला तो ओरिएंट हायस्कूल मध्ये पट्ट्या खाणारा बाळ आठवतोय. तो बाळ वेगळा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वेगळे. एका म्हाताऱ्या साहित्यिकाचा उपदेश शिवसेना प्रमुख ऐकतायत हे लाखो शिवसैनिकांना चाललं असतं का? आपण जे केलं ते योग्यच केलं. आपण आपला धर्म पाळला, त्यांनी त्याचा. आणि हो, हे वाचलंच का? हो. आजही गाडीत माझ्याच कॅसेट्स ऐकतो म्हणे बाळ. लहानपणी द्वाड होता, द्वाडच राहिला. असं म्हणाले सर. रात्री अपरात्री काही लागलं तर फोन करायचं सरळ. भक्ती आली. कापा. येतो मी. येतो ग. एक, दोन, तीन, चार. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. भक्ती, नाही नाही नाही, फारच मुळमुळीत होतंय ग. आणखी राग दिसला पाहिजे. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुम्ही खरंच धडा शिकवा तिला, तरच बरं काम होणार आहे. सतीश थांब रे बाबा. आपण एकदा वाचूया का रे? चला चला चला. मी पाठच करून आली. कदम, हे काय होतं? अहो तिचं वाक्य सुरू होऊ द्या, मग द्या रिधम. कळलं का कदम? मूड होता मूड. मूड गुड. चला सुरू. हा. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा. नाही ग भक्ती, आणखी राग दिसला पाहिजे. त्या अशोक जहागीरदारच्या जागी मी उभा आहे असं समज. मला तुमचा राग येणं अशक्य आहे भाई. अगं गेला 1.5 महिना मी तुम्हाला किती छळलंय ते आठव, मग येईल राग. तरीही नाही, आम्ही कोणीही तुमच्यावर रागवू शकणार नाही. भाई, आम्हा सर्वांची तुमच्यावर भयंकर भक्ती आहे, बरोबर का? सतीश, इथे वाईट कोट्या फक्त मी करायच्या, कळलं का? ए चला रे चला, वाचूया ना. म्हणा भाई, तुम्ही एकदा वाचून दाखवा ना. बरं वाचो. काय पान नंबर सांग? 135. इथे 135. चला. मोठा समजतो स्वतः लम्मा. थोडा मूड आम्हालाही चालेल हो. घ्या. मोठा समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घाल जा शास्तर. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन शान. आता हसायला काय झालं? भक्ती, मी तुला नाटकातून काढून टाके ना. मी स्वतः करीन ते. आपण तोप काढून टाका, बरी नटी तरी मिळेल आपल्याला. तुम्ही नका करू काम. हा. तू जरा गप्प राहशील का सतीश? मग बरं काम कर तू. हो, तू फार मोठा दिवे लावतोस ना तसा. तू माझं सोडून दे का? तू फक्त संहिता पाठ करून आलीस.
पात्रावर कधी काम करणार आहेस? हे बघ, जे काय सांगायचं ना ते भाई सांगतील. तू नको मध्ये मध्ये बोलूस. भाईंचंच असं म्हणणं आहे की मी जास्त बरं काम करतोय. भाई सांगा. सतीश, हे बघ, मी तू भक्ती हेच काय मला हाच राग अपेक्षित आहे. ए तू दररोज ये रे तालमीला. मी नाटकात आहे ना भाई. हो की रे. चला सुरू. 1 2 3 4. मोठं समजतं स्वतःला मास्तर. तुझं गट्टारात घाल जा शास्तर. तुझं मसनात गेलं ज्ञान. तुझ्या तोंडात घालीन शान. मोठं समजतं स्वतःला मास्तर. तुझं गट्टारात घाल जा शास्तर. तुझं मसनात गेलं ज्ञान. तुझ्या तोंडात घालीन शान. तुझा ग मारा पैजेचा घेतो इडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझा उतरीन समजा माज. तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चटत येशील बुट. मी म्हणन काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील भीक. मी म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक. मग उडवून हात सांगीन धरायला वाट. चल बाहेर मुकाट उगा वळवळ करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. अरे झोपायला नाही का जायचं? बस ग जरा गप्पा मारू ये. सुंदर झाला नाही प्रयोग? खरंच 1111 प्रयोग झाले तरी भक्तीने तितक्याच ताकदीने काम केलं. संजय मोरेनं पण चांगलं काम केलं. कधी झाले ग इतके प्रयोग? मला तर अगदी काल परवा पहिला प्रयोग झाल्यासारखं वाटतंय. आज सतीशची खूप आठवण आली. अप्रतिम काम करायचं. फार लवकर एक्झिट घेतली नाही त्यांनी. आज पडदा पडला तेव्हा लक्षात आलं माझ्याही तिसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. आता एक्झिटची वेळ यायची वाट बघायची. अरे काहीतरी बोलू नकोस ना भाई. अगं लेखक आहे मी. थोडी पल्लेदार वाक्य बोलावी लागतात. भाई खूप वर्ष एक शल्य आहे माझ्या मनात. कुठलं ग? मूल होऊ नये हा निर्णय मी त्यावेळी घ्यायला नको होता. रागाच्या भरात तडकाफडकी तसं वागायला नको होतं. मला वाटतं तू घेतलेला तो निर्णय योग्यच होता. मला वाटलं होतं पुढे होईल आपल्याला एखादं मूल. पण अगं पुढचं आपल्याला कुठे कळतंय. ये बस. समजा आपल्याला मूल झालं असतं तर तुझा सगळा वेळ मुलं बाळांचं करण्यात गेला असता. मग माझ्याकडे कोणी पाहिलं असतं. तरी सुद्धा मला वाटतं आपल्याला एक मूल असायला हवं होतं. माझ्यासारखं दिसणारं, तुझ्यासारखी बुद्धी असलेलं. आणि उलट झालं असतं तर? म्हणजे तुला बुद्धी आहे ग पण माझ्या रूपाचं काय? सगळं थट्टेवारी नेऊ नकोस रे. तुझा वारसा जपण्यासाठी तरी कोणीतरी असायला हवं होतं. कलेला कसलाच वारसा नसतो. सब झूठ आहे. कळलं का? सगळी मस्करी. चला आता गंभीरपणे बोलतो. आपल्याला वारस असता तर सगळं त्याच्यासाठी करायला लागलो असतो आपण. मग तू हा प्रतिष्ठानचा पसारा मांडून अनेकांची आयुष्य घडवतेस. ते जमलं असतं तुला? तुझं म्हणणं सोपं आहे रे पण आई झाल्याशिवाय नाही कळायचं तुला. अगं पण तू आई आहेसच. हजारो मुलांची, आमटेंच्या आनंदवनातल्या मुलांची, मुक्तांगण मधल्या रुग्णांची, अनाथ आश्रमातल्या मुलांची. आणि दिनेश, त्याला तू कधी आपल्या भावाचा मुलगा मानलंस?
अगं आपल्याच मुलासारखा आहे तो. एक हाक मार, सगळं सोडून येईल बघ अमेरिकेहून. अरे पण भाई, बस झोप आली मला. चला ठाकूर, शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे. त्या दिवशी एक सांगायचं राहून गेलं बाई. क्षमा कर मला. बाई, दिनेश आलाय. बाई, शब्दा वाचून कळले सारे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडले ते शब्दांच्या पलीकडले. प्रिय भाई, परवाच्या 12 जूनला तू गेलास. आपण रजिस्टर्ड लग्न केलं त्याच तारखेला 12 जूनला तू गेलास. गेलास म्हणजे कुठे गेलास? दृष्टीआड गेलास म्हणावं तर तसा तू अनेकदा दृष्टीआड होतच होतास. कधी पलीकडच्या खोलीत, तर कधी पलीकडच्या गावात, तर कधी पलीकडच्या देशातही. परवा गेलास तो पलीकडच्या जगात, एवढाच फरक. एरवी तर तू ह्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोरच आहेस. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरीही तो आनंद अजून बराच काळ मागे राहणार आहे.